आणखीन काय करणार आहोत, इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2. तर हा आपण इयत्तेचा घटक पाहणार आहोत आणि या एका व्हिडिओमध्ये पूर्ण चॅप्टर मी कव्हर केलेले आहे. त्यामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर असतील, जेणेकरून तुम्हाला हायकोर्टाची एक्झाम असो, TET असो, CTET असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, ह्याचा एकदम उपयोग तुम्हाला 100% पडणार. तुम्हाला NCERT बुकमधील चॅप्टर वाईज तुम्हाला यातील क्वेश्चन मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत जरूर पहा. चला तर मग आपण वेळ न घालवता चॅप्टर वाईज प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत. चला तर मग पहा. पहिला आहे आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 चॅप्टर वाईज क्वेश्चन आन्सर. त्यातला पहिला आपण चॅप्टर काय आहे, इतिहास म्हणजे काय. हा आहे आपला इयत्ता चौथीतील पहिला चॅप्टर. त्यातला प्रश्न पाहू आपण. इतिहास म्हणजे काय, भूतकाळातील घटनांचा अभ्यास म्हणजे इतिहास होय, ही त्याची झाली व्याख्या. आता दुसरा प्रश्न पाहूया आपण. इतिहासाचा अभ्यास कोण करतो, इतिहासकार. प्रश्न तिसरा, इतिहास आपल्याला काय शिकवतो, भूतकाळातील माहिती व संस्कृती. ओके. आता चौथा प्रश्न पाहूया. इतिहास का महत्त्वाचा आहे, भूतकाळ समजण्यासाठी. चला तर मग आपण आता इयत्ता चौथ्यातील परिसर अभ्यास भाग 2 मधला दुसरा चॅप्टर पाहणार आहोत. ओके. दुसरा चॅप्टर आता आपण पाहूया. दुसरा चॅप्टर कोणता आहे, इतिहासाची साधने. त्यातला पहिला प्रश्न आहे, शिलालेख म्हणजे काय, दगडावर कोरलेला लेख म्हणजे काय, शिलालेख होय. दुसरा प्रश्न आहे, ताम्रपट म्हणजे काय, तांब्यावर लिहिलेले लेख म्हणजे काय, ताम्रपट होय. आता तिसरा क्वेश्चन पाहूया आपण. हस्तलिखित म्हणजे काय, हाताने लिहिलेले जुने ग्रंथ म्हणजे काय, हस्तलिखित होय. आता आपण चौथा क्वेश्चन पाहूया. नाण्यावरून काय समजते, त्या काळातील राज्ये व अर्थव्यवस्था. हे कशावरून समजतं, नाण्यावरून समजतं. चला तर मग आपण वेळ नाही काहीही न घालवता आपण तिसरा चॅप्टर पाहूया. तिसरा चॅप्टर कोणता आहे, हडप्पा संस्कृती. हा खूप महत्त्वाचा घटक आहे. हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरचे प्रश्न नक्की पडतात. चला तर मग प्रश्न पाहूया. हडप्पा संस्कृती कुठे सापडली, हिंदू नदीच्या खोऱ्यात. कुठे सापडलेली आहे, हिंदू नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे. पहा. ओके. नंतर पहा, हडप्पा संस्कृतीचे 2 प्रमुख शहर कोणते. पहा, हडप्पा संस्कृतीचे हडप्पा संस्कृतीचे घटक किती आहेत, 2 आहेत. ओके. कोणते आहेत ते, हडप्पा आणि मोहनजोदडो. हे काय आहेत, हडप्पा संस्कृतीचे घटक आहेत. बघा, हडप्पा संस्कृती कशासाठी प्रसिद्ध आहे, नियोजनाबद्ध शहरासाठी हडप्पा संस्कृती कशी आहे, प्रसिद्ध आहे. पहा, हडप्पा लोकांचा मुख्य व्यवसाय काय होता, शेती व व्यापार हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. चला तर मग आपण चॅप्टर चौथा पाहूया, वेदकालीन संस्कृती. तर वेद किती आहेत, एकूण 4 वेद आहेत. सर्वात जुना वेद कोणता आहे, ऋग्वेद आहे. ऋग्वेद कोणत्या भाषेत आहे, संस्कृत भाषेत आहे. वेदकालीन लोकांचा व्यवसाय काय होता, शेती व पशुपालन हा त्यांचा काय होता, व्यवसाय होता. चला तर मग आपण वेळ न घालवता 5वा चॅप्टर पाहणार आहोत. महाजनपदे किती आहेत, 16 आहेत. महाजनपदे म्हणजे काय, प्राचीन भारतातील मोठी राज्ये म्हणजे काय, महाजनपदे होय. सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते, मगध. हे कोणते होते, सर्वात मोठे शक्तिशाली महाजनपद होते कोणते, मगध. महाजनपदामध्ये कोण राज्य करत होते, राजा राज्य करत होते. समजलं का मग. पहा, खूप छान आहे, खूप सुटसुटीत मी प्रश्न उत्तर काढलेले आहेत. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग आपण आता 6वा चॅप्टर पाहणार आहोत, मौर्य समाज. मौर्य समाजाचा संस्थापक कोण, चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्याचा गुरु कोण, चाणक्य. अशोक कोण होता, मौर्य सम्राट होता. अशोक कोण होता, मौर्य सम्राट होता. ओके. अशोकने कोणता धर्म स्वीकारला होता, बौद्ध धर्म स्वीकारला होता. चला तर मग आपण 7वा चॅप्टर पाहणार आहोत, सातवाहन काल. हा आहे 7वा चॅप्टर. त्यातील पहा, सातवाहन वंशाचे संस्थापक कोण, सिमुक हे कोण होते, त्यांचे संस्थापक होते. सातवाहनाचे राज्य कुठे होते, दक्षिण भारतात होते. म्हणजे काय, आपला नकाशा आठवा तुम्ही, सगळ्यात जे खालचं टोक आहे ते काय, दक्षिण भारत आहे. सातवाहन काळात कोणता व्यापार वाढला, तर कोणता, समुद्रीय व्यापारी काय वाढला, आपला व्यापार वाढलेला होता सातवाहनाच्या वेळेस. सातवाहनांनी कोणत्या भाषेला प्रोत्साहन दिले होते, प्राकृतिक भाषाला महत्त्व दिलेले होते. चला तर मग शेवटचा चॅप्टर आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग 8वा चॅप्टर पाहूया, प्राचीन भारतीय संस्कृती. प्राचीन भारतात लोक मुख्य व्यवसाय काय करत होते, शेती करत होते. प्राचीन भारतात शिक्षण कोठे दिले जात होते,
गुरुकुलात दिले जात होते. आता आपण कसं शाळेत घेतो, पण प्राचीन भारतामध्ये गुरुकुलामध्ये शिक्षण दिले जात होते. तिसरा आपण प्रश्न पाहूया. प्राचीन भारतातील प्रसिद्ध विद्यापीठ कोणते? तक्षशिला हे काय विद्यापीठ प्रसिद्ध आहे. प्राचीन भारतातील लोक कोणते सण साजरे करत होते? धार्मिक सण साजरे करत होते. अशाच प्रकारे आपण आज इयत्ता चौथीतील परिसर अभ्यास भाग 2 यातील प्रत्येक चॅप्टर म्हणजे एकूण चॅप्टर किती आहे? त्यात 8 चॅप्टर आहेत. तर या चॅप्टरचे 8ही आपण सारांश रूपामध्ये खूप महत्त्वाचे टॉपिक आणि खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. अशाच प्रकारे आपण प्रत्येक इयत्तेचा विशेष टॉपिक घेणार आहोत, जेणेकरून प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये याचा आपल्याला उपयोग 100% होणार म्हणजे होणारच. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की माझा आवडत असेल तर, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.